भगवान शंकर पार्वती मातेला म्हणाले, हे सुंदरी, मी ज्याचा सतत जप करतो त्या श्री भगवान श्री विष्णूंच्या लीला मी तुला सांगतो, ती ऐक. पूर्वी लोहदंड क्षेत्रात जानुदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण मोठा सात्विक, धर्मपरायण, सत्यवादी, पुण्यशील होता. तो सदैव भगवंताची मनोभावे आराधना करीत असे. त्याच्या पत्नीचे नाव सत्या. ती मोठी पतिव्रता होती. काही दिवसांनी त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव पुंडलिक. तो आपल्या आईवडिलांशी चांगला वागत नसे. त्यांचा पदोपदी अपमान करत असे. पुंडलिक जेव्हा 16 वर्षाचा झाला तेव्हा त्याचा विवाह केला. लग्न झाल्यावर तो अधिकच आईवडिलांशी वाईट वागू लागला. त्यांना तो विचारी नासा झाला. त्यांचा छळ करू लागला. तो आपल्या पत्नीसह वेगळा राहू लागला. त्याचे आईवडील अत्यंत दुःखी झाले. काही काम न करता तो गावात भटकत असे. लोकांची टिंगल टवाळी करीत असे. वेश्येच्या सहवासात राहत असे. आईवडिलांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. जिने आपल्या उदरात धारण केले, ज्याचे जीवापाड लालन पालन केले, त्या जन्मदात्या आईला हा पुंडलिक करंटी, म्हातारडी, रांड असे म्हणून तिच्या अंगावर धावून जात असे. तसेच वडिलांना तो म्हणत असे, म्हातारड्या, का मरत नाहीस? ज्या दिवशी तू मरशील त्या दिवशी मी खरा सुखी होईन. पुंडलिकाच्या अशा बोलण्याने त्याच्या आईवडिलांना मरणप्राय दुःख होत असे. मरण आले तर बरे होईल, पण ह्या मुलाची संगत नको असे त्यांना वाटू लागले. एकदा काही लोक काशी यात्रेला निघाले होते. ते वाटेत लोहदंड क्षेत्रात मुक्कामासाठी थांबले. त्यांच्याबरोबर पुंडलिकाचे आईवडीलही होते. त्यांनी पुंडलिकाला, आमच्याबरोबर काशी यात्रेला येतोस का असे विचारले असतात. तेव्हा तो म्हणाला, तुम्ही दोघेच जा, लवकर जा, म्हणजे आम्हाला थोडं तरी सुख लाभेल. अशा पुंडलिकाच्या बोलण्याने त्यांना दुःख झाले. ते काशी यात्रेला गेले. आणखी काही लोक काशी यात्रेला जाण्यासाठी निघाले. तेव्हा पुंडलिकाने त्यांचेबरोबर काशी यात्रेला जाण्याचं ठरवलं. तो पत्नीला म्हणाला, आपण दोघे काशी यात्रेला जाऊया. ती काशी आहे तरी कशी ते पाहू. माझ्याजवळ खूप धन आहे म्हणून. असे म्हणून त्याने 2 घोडे घेतले. एका घोड्यावर तो बसला व दुसऱ्या घोड्यावर त्याची पत्नी बसली. अशा प्रकारे ते दोघे घोड्यावर बसून यात्रेला निघाले. वाटेत त्याला त्याचे आईवडील चालत निघालेले दिसले, पण त्याने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. प्रवास करता करता वाटेत पुंडलिकाला कुकुटाश्रम दिसला. पुंडलिक आपल्या पत्नीसह त्या आश्रमात गेला. त्यांच्या मागून येणारे त्याचे आईवडीलही त्याच आश्रमात आले. हा कुकुट कोण असे पार्वती मातेने विचारले असता भगवान शंकरांनी तिला सांगितले, हा एक महायोगी ब्राह्मण होता. तो सूर्यासारखा तेजस्वी होता. तो जणू बृहस्पती किंवा एकमुखी ब्रह्मदेवच होता. त्या कुकुटाचे इतके मोठे महात्म्य की प्रातःकाळी त्याचे स्मरण केले असता सर्व विघ्नांचा नाश होतो. आजही लोक त्याचे स्मरण करतात. त्याच्या स्मरणाने कुस्वप्न हे सुस्वप्न होते. त्याचे महात्म्य कुणालाही सांगता येणार नाही. ते आश्रमात सतत आईवडिलांची सेवा करीत. त्यांनी गंगा नदी पाहिली नव्हती. ते कधीही काशीला गेले नव्हते. आपले आईवडील हेच आपले काशी विश्वेश्वर असे मानून ते मनोभावे सदैव त्यांची सेवा करीत. त्या कुकुटाचे एवढे भाग्य थोर की गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्या भल्या पहाटे त्यांच्या आश्रमात येऊन झाडलोट करीत, सडा संमार्जन करीत. त्यांच्या जलात स्नान करणाऱ्यांची सर्व पातकांची पापे धुवून जातात. त्या अगदी कुरूप होत असत. परंतु कुकुट आश्रमात येऊन सेवा केल्यावर त्या पुन्हा दिव्यरूप धारण करीत असत व म्हणून भल्या पहाटे पाण्याने भरलेला घागरी घेऊन त्या आश्रमात येत व त्या सर्व कामे करून दिव्य रूप होऊन जात असत. त्या सर्व नद्या सर्व विश्वाची पापे घेत ती पापे कुकुट आश्रमात जळून जात असत. असे होते महात्म्य त्या कुकुटाचे. अशा ह्या कुकुट आश्रमात पुंडलिक आला होता. त्याचे आईवडील त्याच आश्रमात दुसरीकडे उतरले होते. कुकुट एकदा सहज आश्रमाच्या बाहेर आला होता. त्यांना पुंडलिकाने विचारले, काशी येथून किती दूर आहे?
तेव्हा कुकुट म्हणाले, मी ती काशी कशी आहे ते कधीच पाहिलेले नाही. गंगा कुठे आहे मला माहीत नाही. कुकुटाचे हे उत्तर ऐकून पुंडलिक हसून म्हणाला, तू आजपर्यंत काशी पाहिली नाहीस? व्यर्थ गेले तुझे जीवन. इथे आश्रम बांधून कशासाठी राहिला आहेस? कुकुट काही एक उत्तर न देता आश्रमात गेले. 2 प्रहर रात्र झाली होती. आश्रमात सगळे लोक शांत झोपी गेले होते. याच वेळी गंगा, यमुना आणि सरस्वती माता या नद्या डोक्यावर पाण्याच्या घागरी घेऊन त्या आश्रमात आल्या. त्या अत्यंत मलिन कुरूप दिसत होत्या. त्यावेळी पुंडलिक जागा झाला होता. त्या तिघींना पाहून तो अत्यंत भयभीत झाला. त्या तिघी त्याला भूतपिशाच्यासारख्या वाटल्या. त्यांना पाहून पुंडलिकाची भीतीने बोबडीच वळली. तो त्या तिघींकडे पुन्हा पुन्हा पाहत होता. त्या तिघींनी आश्रमाची झाडलोट केली. सगळीकडे सडा संमार्जन केले. त्याच क्षणी त्या सतेज दिव्यरूप झाल्या. त्या सावित्री, लक्ष्मी, पार्वतीप्रमाणे अत्यंत सुंदर दिसत होत्या. त्यांना पाहून पुंडलिक आश्चर्यचकित झाला. त्याने त्यांच्याजवळ जाऊन विचारले, तुम्ही कोण आहात? येथे येऊन तुम्ही सडा संमार्जन करता ते का म्हणून? पुंडलिकाने असे विचारले असता गंगा त्याला म्हणाली, अरे दुष्टा पातका, चालता हो येथून. तुझे तोंड सुद्धा बघण्याची मला इच्छा नाही. तू साधू निंदक, अत्यंत दुष्ट आहेस. तुझा आम्हाला विटाळ होईल. आमच्या मार्गातून बाजूला हो. हे ऐकताच पुंडलिकाचा कंठ दाटून आला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने त्या तिघींच्या चरणांवर लोटांगण घातले. मी पतित आहे, पापी आहे, माझा उद्धार करा, अशी त्याने प्रार्थना केली. त्या नद्या त्याला म्हणाल्या, अरे ब्राह्मणा, उठ उठ. तुझ्या कोटी जन्माचे पुण्य आज फळाला आले आहे. आज आमच्या दर्शनाने तुझा उद्धार झाला आहे. तू या जन्मी फार मोठी पातके केलीस, पण तुझ्या पूर्वजन्माचे पुण्य मोठे म्हणून तुला कुक्कुटासारख्या महापुण्यशील योग्याचे दर्शन घडले. तुझ्या या जन्मातले सगळे पाप नष्ट झाले आहे. त्यामुळेच तुला आमचे दर्शन घडले. तुला ज्ञानदृष्टी प्राप्त झाली आहे. पुंडलिक हात जोडून म्हणाला, तुमचे तेज सूर्यापेक्षाही अधिक आहे. तुम्ही कोण आहात? तुमची नावे काय आहेत हे मला सांगा. आम्ही गंगा, यमुना, सरस्वती आहोत. तुझ्यासारख्या असंख्य पापी माणसांनी आमच्यात स्नान केल्याने आम्ही कुरूप होतो, परंतु येथील कुकुट ऋषींच्या दर्शनाने आम्ही पुन्हा सुंदर बनतो. या कुकुट ऋषींचे महात्म्य वर्णावयास आमच्याजवळ शब्द नाहीत. चतुर्मुख ब्रह्मदेव सुद्धा या ऋषींना वंदन करतात. पुंडलिकाने विचारले, या ऋषींनी असे कोणते पुण्य केले आहे त्यामुळे त्यांना हे सामर्थ्य प्राप्त झाले आहे? गंगा म्हणाली, या ऋषींचे पूर्व पुण्य कोणते होते हे ब्रह्मा, श्री विष्णू, महेश यांनाही सांगता येणार नाही. या जन्माविषयी सांगायचे तर आपल्या आईवडिलांना पार्वती परमेश्वर समजून त्यांची रात्रंदिवस सेवा करीत असतात. आईवडिलांची सेवा याहून थोर पुण्य नाही. आईला केलेल्या 1 नमस्कार 3 पृथ्वी प्रदक्षिणा किंवा 2 कक्ष काशी प्रदक्षिणा या समान आहेत. जो पित्याची सेवा करतो त्याला अद्भुत ज्ञानप्राप्ती होते. साक्षात भगवान त्याच्यापुढे येऊन उभा राहतो. मातृदेवो भव, पितृदेवो भव असे वेदांनीही म्हणून ठेवलेले आहे. जो मात्या पित्याची निंदा करतो तो परम चांडाळ, दुराचारी समजावा. तो कल्पापर्यंत नरकात पडतो. जो मातेची निंदा करतो त्याला जन्मोजन्मी नाना व्याधी होतात. जो पित्याची निंदा करतो तो पिशाच्च योनीत जातो. यम त्याला भयंकर शिक्षा करतो. त्याला कधीही कशातही यश येत नाही. माता पित्यांना दुःख देणारा अल्पायुषी होतो. हे ऐकून पुंडलिक रडू लागला. तो म्हणाला, ही सगळी पापे मी केली आहेत. मी पातकी, दुराचारी आहे. आता या पातकातून मुक्त होण्यासाठी मला प्रायचित्त सांगा. असे म्हणून त्याने गंगेचे पाय धरले. तेव्हा गंगा म्हणाली, तू आपल्या माता पित्यांना शिव पार्वती समजून त्यांची सेवा कर. त्यामुळे परमेश्वर तुझ्यावर संतुष्ट होतील. तो तुला भेटावयास येईल. असे सांगून त्या निघून गेल्या. पुंडलिकाला आपली चूक समजली. तो तडक आपल्या आईवडिलांच्याकडे आला. त्याने त्यांची क्षमा मागितली. मग त्यांनी
घोड्यावर बसवून यथासांग काशी यात्रा केली. त्यांच्याकडून अनेक दाने, श्राद्धे व स्नाने करविली. तो त्या दोघांची मनोभावे सेवा करू लागला. सर्व यात्रा पूर्ण झाल्यावर तो आपल्या आईवडिलांसह लोहदंड क्षेत्री आला. कुकुटाप्रमाणेच पुंडलिक आपल्या आईवडिलांची अहोरात्र सेवा करू लागला. त्यांना हवे असेल ते तो देत होता. मागील अध्यायात सांगितल्याप्रमाणे मागील कथेत म्हणजेच मागे जी कथा सांगितली त्या कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण रुसून गेलेल्या रुक्मिणी मातेला शोधण्यासाठी द्वारकेतून दिंडीरवनात आले होते. याच वेळी त्याला आपल्या पुंडलिक भक्ताची आठवण झाली. हा पुंडलिक म्हणजेच पूर्वीचा मुचकुंद राजा. तुझ्या पुढील जन्मी मी तुझ्या घरी तुला भेटायला येईन असा वर मुचकुंदाला दिला होता. म्हणून श्रीकृष्ण पुंडलिकाचे घर शोधत शोधत लोहदंड तीर्थाजवळ आले. तेथेच पुंडलिकाचे घर होते. श्रीकृष्ण भक्त पुंडलिकाचे दारात उभा राहिला. घरात पुंडलिक पाठमोरा बसला होता. तो आपल्या आईचे पाय धुत होता. पाठीमागे श्रीकृष्ण उभे. त्याने आपले हात कमरेवर ठेवले होते. त्यांच्या गळ्यात वनमाळा होत्या, कानात कुंडले होती. त्याचे तेज दाही दिशांना पसरले होते. सरळ कान, आकर्ण नयन, मस्तकावर शिवलिंग, दंडावर केयूर, कमरेला सुवर्णाचा मेखला, भरजरी पितांबर परिधान केलेला, डाव्या हातात शंख, उजव्या हातात सुदर्शन अशा स्वरूपात असलेल्या त्या श्रीकृष्णाचे तेज कोटी सूर्य तेजाप्रमाणे पसरले होते. हे तेज पाहून पुंडलिक घाबरला. त्याने मागे वळून पाहिले. तो दारात साक्षात भगवान श्रीकृष्ण. श्रीकृष्णाने पुंडलिकाला हाक मारली. भक्तवत्सला, सख्या पुंडलिका, मी तुला भेटायला आलो आहे. परंतु देवास भेटावयास पुंडलिकाला वेळ कुठे होता. तो आईवडिलांची सेवा करीत होता. आईवडिलांची सेवा हीच त्याची दैवते होती. श्रीकृष्णाने पुंडलिकाला पुन्हा एक हाक मारली. तेव्हा पुंडलिकाने डाव्या हाताने एक वीट श्रीकृष्णांकडे फेकली. या विटेवर उभा राहा. आईवडिलांची सेवा झाली की येतो असे सांगून पुंडलिक आईवडिलांचे पाय चेपू लागला. श्रीकृष्ण विटेवर उभे राहिले. कमरेवर हात ठेवून मोठ्या कौतुकाने पुंडलिकाकडे बघत होते. थोड्या वेळाने पुंडलिक बाहेर आला. त्याने श्रीकृष्णाला साष्टांग नमस्कार घातला. श्रीकृष्ण त्याला छातीशी धरून म्हणाले की तुझी आईवडिलांवरील भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. तू माझा खरा भक्त झाला आहेस. तुला हवा असेल तो वर माग. पुंडलिक म्हणाला, तू या विटेवर उभा आहेस तसाच कायम उभा राहा. माझ्याकडून सेवा करून घे. तुझी जे सेवा करतील त्यांना तू सुख शांती दे. तिन्ही देवांचा एकरूप असा तू वैकुंठ नायक विठ्ठल किंवा विठोबा या नावाने ओळखला जावास. हे क्षेत्र माझ्या नावाने विख्यात व्हावे. तुझी सेवा करणाऱ्यांना तू भक्ती आणि मुक्ती द्यावीस. येथील तीर्थ सकल तीर्थांचा मुकुटमणी व्हावे. श्रीकृष्ण म्हणाले, तथास्तु. कलियुग सुरू झाल्यानंतर 100 वर्षांनी भीमा नदी येथे येईल. ती तुझा आश्रम पावन करील. त्रैलोक्यातील सर्व तीर्थे 2 प्रहरी येथे येतील. माझ्या दर्शनाने प्राणीमात्रांच्या ठिकाणी भक्ती ज्ञानाची वाढ होईल. तेव्हापासून हे क्षेत्र पंढरी क्षेत्र किंवा पंढरपूर या नावाने प्रसिद्ध आहे. ते श्रीकृष्ण विठ्ठल किंवा विठोबा या नावाने विटेवर उभा राहून अनंत भक्तांवर कृपा करीत असे. अशा या विटेवर 28 युगे उभा राहून सर्वांवर कृपादृष्टीची पाखर घालणाऱ्या विठोबाला शतशः प्रणाम. येथेच ही कथा संपली आहे. आपण भेटणार आहोत पुढील अशाच छान कथेमध्ये. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तसेच नवीन असाल चॅनलवरती तर अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा रामकृष्ण हरी असे टाईप करायला विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.